सदरक्षणाय खल निग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे। याचा विसर पोलिसांना पडलाय की काय अशी प्रचिती अकोल्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमीतून समोर आली आहे। ज्या पोलिसांवर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांच्याच विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने घरात राहणाऱ्या घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि या घटनेनंतर पीडित मुलीने आत्महत्याचा प्रयत्न केला। त्यानंतर गंभीर अवस्थेत तिच्यावरती उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच तिची मृत्यूशी झुंज अखेरची ठरली आणि या प्रकरणाला अत्यंत दुर्दैवी वळण मिळालं। नेमकं काय घडलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ। अकोल्यातील बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई पवन उद्धवराव वडगावे हा पीडित मुलीच्या घरी भाड्याने राहत होता। विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने फेब्रुवारीमध्ये पीडिता अवघी 16 वर्षाची असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावरती वारंवार अत्याचार केलं। मात्र त्यानंतर त्याने लग्नास नकार दिल्याने पीडिताने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर गंभीर जखमी झालेली मुलगी सध्या रुग्णालयात असून ती त्या रुग्णालयातच उपचार घेत दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे हा सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र आरोपी फरार कसा झाला, त्याला कोणी मदत केली आणि या प्रकरणात पोलिसांची भूमिका नेमकी काय होती या प्रश्नांवरून आता नातेवाईक आणि समाज बांधव आक्रमक झाले आहेत। गुन्हा दाखल होऊनही 12 दिवस उलटल्यानंतरही आरोपी मोकाट असल्याने नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे। शुक्रवारी अकोला शहरातील श्री गजानन महाराज मंदिरापासून निघालेला हा मोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडकला। या जन आक्रोश मोर्चामध्ये महिला, विरोधक, राजकीय आणि सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते। बाळापूर पोलीस विभागीय कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन करत आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली। तसंच आरोपीला मदत करणाऱ्या पोलिसांवरही कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावा अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे पीडित मुलगी अल्पवयीन असतानापासूनच तिच्यावर अत्याचार होत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय। त्यामुळे आरोपीवर पाक्सो कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान पीडितेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। तर एकीकडे आरोपी फरार, दुसरीकडे पीडितेचा मृत्यू आणि आता पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होणार का? आरोपीला कधी अटक होणार आणि आरोपीला मदत केल्याचा आरोप असलेल्या पोलिसांवर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।